नमस्कार मित्रांनो, मराठी मार्केट ह्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे की USA मार्केट आणि इंडियन मार्केट. तर USA मार्केटबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण इंडियन मार्केटमध्ये जो लॉस आपण कुठे होऊ शकतो तो आपण टाळू शकतो. तर आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की US मार्केट आणि इंडियन मार्केट याच्यामधलं काय अंतर आहे आणि दोघं एकमेकांशी कसं आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल, इंटरडे ट्रेडर्स असाल, BTST किंवा बाय टुडे सेल टुमारो किंवा F&O ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल, किंवा तुम्ही डिलिव्हरी घेतली असेल, पोझिशन घेतली असेल, तरी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे, त्याशिवाय तुमचा लॉस होऊ शकतो. आता डॉ जोन्स हे बघा, हे इंडियन हे जे अमेरिकन मार्केट आहे ते असतं डॉ जोन्स, आणि इंडियन ही निफ्टी. ती दोघांचं जर आपण चार्ट पाहिला तर सेमच आपल्याला वाटतं, कारण जिथे जिथे अमेरिकन मार्केट वरती गेलेलं आहे तिथे तिथे इंडियन मार्केट पण वरती गेलेलं आहे, आणि जिथे डाऊन आहे तिथं निफ्टी पण डाऊन आहे. आता हे असं का होतं की एक वेळ असं होतं की इंडियामध्ये फक्त 10 पेशंट होते कोरोनाचे, पण तरी मार्केट खाली गेलं होतं. आणि का? कारण अमेरिकेमध्ये लोअर सर्किट चालू होतं, तिथे लोअर सर्किट चालू होतं म्हणून आपल्याकडे पण लोअर सर्किट चालू होतं. आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये जेव्हा 1,00,000 पेशंट झाले कोरोनाचे, तेव्हा सगळ्यांना वाटलं की मार्केट खाली जाईल, पण त्यावेळेस ते मार्केट वरती गेलं. का? कारण अमेरिकामध्ये जे मार्केट आहे डॉ जोन्स ते वरती गेलं होतं, तिथे अप्पर सर्किट लागत होती. तर तुम्हाला समजलं असेल की खूप काही गोष्टी ज्या आहेत ते डिपेंडंट आहेत इंडियन मार्केटच्या अमेरिकन मार्केटची. आता याच्यामध्ये एक नवीन गोष्ट मी तुम्हाला शिकवतो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर गुगलवरती गेलात तर तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे इंडिया ADR. आता ADR नेमकं काय असतं? ADR जेव्हा टाईप कराल तुम्ही, तेव्हा तिथे येईल ininvesting.com जी वेबसाईट आहे त्याच्यावरती पूर्ण लिस्ट येईल इंडियन ADRची. ADR म्हणजे असतं अमेरिकन डिपॉझिटर रिसिप्ट्स. आता ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या लिस्टेड आहेत अमेरिकन बाजारमध्ये. ICICI बँक आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, HDFC बँक आहे. तर ह्या इंडियन कंपनीज आहेत. तर इंडियन कंपनी ज्या आहेत त्या अमेरिकन बाजारमध्ये लिस्टेड आहेत, आणि हे जे रेट्स आहेत हे रुपीजमध्ये नाही, डॉलरमध्ये आहेत. तिथे डॉलरमध्ये हे लिस्टेड असतात. आता ह्याच्यातलं जो पण BTST करतो, बाय टुडे सेल टुमारो, असं जे BTST जे करतात ट्रेडर्स असतात, ते काय करतात, याच्यामध्ये फार्मा सेक्टर जे आहेत बहुतेक याच्यामध्ये मला वाटतं अवॉइड करायला पाहिजेत. फार्मा सेक्टर आणि IT सेक्टरसुद्धा. कारण इथे रात्रोरात जेव्हा मार्केट आपलं क्लोज होतं 3:15 वाजता, जेव्हा आपलं मार्केट क्लोज असतं आणि दुसऱ्या दिवशी 9:15 वाजता उघडतं, त्याच्यामध्ये हे अमेरिकन मार्केट चालू होतं आणि बंद होतं. तर हे जे रात्री जे घडामोडी होतात त्या मग सकाळी आपल्या मार्केटवर इम्पॅक्ट करतात. जसं फार्मा सेक्टरमध्ये काय असतं की तिथे FDA जे आहेत, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं. तर मागे पण फार्मामध्ये पाहिलेलं आहे, असं खूप वेळ झालेलं आहे. जसं लुपिन फार्मा झालं आणि सन फार्मा, याच्यामध्ये जे मागे FDAने जे ऑब्जेक्शन्स घेतले होते त्याच्यामुळे ते स्टॉक्स खूप खाली गेले होते. तसंच IT सेक्टरमध्ये पण होतं. त्याच्यामुळे मी सांगतो की फार्मा सेक्टर ज्या ADR कंपनी आहेत, कमीत कमी त्याच्यामध्ये BTST नाही केली पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रेडिंग थोडं कमी केलं पाहिजे. असं नाही की स्टॉक्स पूर्ण खराबच आहेत आणि लाँग टर्मसाठी नाही जायला पाहिजे, असं नाही होत. पण याच्यामध्ये एक चांगली न्यूज हे असते की जसं इंडियामध्ये सेबी असतं, इंडियन मार्केटमध्ये सेबी असतं, तसं US मार्केटमध्ये US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन असतं. आणि ते याच्यापेक्षा 10 पटीने जास्त त्या कंपनीला रेग्युलेशन्स वगैरे लागू करतं. त्याच्यामुळं काही घाबरायचं कारण नाही आहे, पण ट्रेडिंगमध्ये थोडंसं जपून केलं तर ते चांगलं राहतं. आता दुसरं म्हणजे याच्यात US डॉलर. आता US डॉलरचं जर पाहिलं तुम्ही, US डॉलर जर वाढला, याचे जे चार्ट असं वाढत गेले, तर त्याचा जो फायदा असतो फार्मा आणि IT सेक्टर आणि फार्माचे स्टॉक वरती जातात. आता मी नेहमी फार्मा आणि ITच का बोलतोय, कारण अमेरिकन मार्केटचं आणि इंडियन मार्केटचं जे संबंध आहे जास्त करून फार्मामध्येच आहे, फार्मा आणि IT सेक्टरमध्येच आहे. आणि जर हे डॉलर्स वगैरे ट्रेडिंग खाली गेली तर मेटलचे स्टॉक पण
खाली येतात, ते त्या हिशोबाने त्याचं मार्केट असतं. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जसं इंडियन मार्केटमध्ये निफ्टी सनसेक असतं, सॉरी बँक निफ्टी असतं, तसं हे नॅस्डॅक कंपोजिट असतं. तर ह्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवायचं, कारण हे पूर्ण आय टी सेक्टर जे आहे ते ह्याच्यावरती डिपेंड असतं. तिथलं हे जर वरती जायला लागलं तर समजा आपल्या इंडियन मार्केटमध्ये जे आय टीचे स्टॉक्स आहे ते पण वरती जातात, आणि हे जेव्हा खाली जातं तेव्हा ते आपले पण स्टॉक खाली होतात. विदाऊट आय डी आरचे जरी नसले तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवरती होत असतो. आता दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट आहे की जसं आपल्या इंडियामध्ये आर बी आय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही जी सेंट्रल बँक आहे तशी फेडरल रिझर्व्ह म्हणून अमेरिकेची बँक आहे. आता ही जी बँक जी डिसिजन घेते, जी प्रत्येक ह्याच्यावरती इंटरेस्ट रेट असो काही असो, तर ह्याचे जे डिसिजन असतात हे फक्त इंडियन मार्केट नाही, पूर्ण जगातले जेवढे मार्केट आहे ते पण हादरून जातात. तर हे जे आहेत ह्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं, कारण सकाळी उठल्यानंतर पहिले ह्यांनी काय केलं हे आपल्याला पाहावं लागतं, की जेणेकरून आपला जो ट्रेडिंग चालू आहे ते चालू आहे, इन्व्हेस्टमेंट चालू आहे, तर हे सगळं याच्यावरती डिपेंडेड असतं. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. डिटेलमध्ये मी पुन्हा कधीतरी हा व्हिडिओ बनवेल याच टॉपिकवरती. काही आवडलं असेल तर जरूर थँक्यू करा, म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन यूट्यूबर आहे.